दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जो हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा त्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। तर लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। लाडक्या बहिणींनी बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहेत की लाडक्या बहिणीचे नोव्हेंबरपासूनचे पैसे अजूनपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाही आहेत। तर बऱ्याच लाडक्या बहिणी वाट बघत आहेत की लाडक्या बहिणीचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे कधी येतील। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सध्याच आजच अपडेट केलेलं आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे हे कधी येणार, कोणत्या तारखेला येणार। नवीन वर्ष येणार आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीस तुमच्या अकाउंटला पैसे येणार की डिसेंबरच्या अखेरच्या हप्त्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, याबाबतची संपूर्ण माहिती आज तुम्हाला आपण नोकरी प्रेम यूट्यूब चॅनलवर देणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये महत्त्वाचे 3 अपडेट्ससुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत। लाडक्या बहिणीसाठी हे 3 अपडेट्स खूप महत्त्वाचे आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत त्या महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की सगळ्यात पहिली माहिती म्हणजे ही की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 40,000 ते 50,000 रुपयापर्यंतचं लोन मिळणार आहे व त्यांना त्याची किस्तसुद्धा भरावी लागणार नाही आहे। हो लाडक्या बहिणींनो, हे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला 40,000 ते 50,000चं लोन प्रोव्हाइड ही आपली महाराष्ट्र सरकारचे देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार आहेत व तुम्हाला त्याची इन्स्टॉलमेंटसुद्धा भरावी लागणार नाही, म्हणजेच तुम्हाला याचा हप्तासुद्धा भरावा लागणार नाही आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीस ही स्कीम तुमच्यासाठी चालू होणार आहे। त्यामध्ये ज्या गरजू महिला आहेत, ज्यांचं घराची स्थिती बरोबर नाही त्या महिलांना किंवा जितक्या लाडक्या बहिणी आहेत जे लाडक्या बहिणीचा लाभ घेतात त्यांच्यासाठी ही 50,000 रुपयाची स्कीम तुमच्या भाऊ देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली आहे। तर ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी होणार आहे। तर कोणत्या लाडक्या बहिणींना हे स्कीम मिळणार आहे? तर त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या घरच्या परिस्थितीमधून निकट आहे, ज्यांना पैशांची गरज आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची खचलेली आहे, अशा महिलांसाठी ही स्कीम आहे। त्यामध्ये तुम्हाला 50,000 रुपये प्रोव्हाइड करून तुम्हाला हप्त्याचे तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे हे कट होऊन त्यामध्ये जमा होतील आणि एकदाचंच तुम्हाला लोन भेटून जाणार आहेत। ही स्कीम जानेवारी महिन्यात 27 तारखेपासून लागू करण्याची घोषणासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे। तर तुम्हाला दुसरी अपडेटसुद्धा देणार आहेत। त्याच्या आधी आपण लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी येणार या बाबतीत संपूर्ण माहिती तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहोत। तर ते तुम्ही ऐकून घ्या। लाडक्या बहिणीचे पैसे हे नवीन वर्षाच्या आधीच येणार अशी माहितीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर आपण ती माहिती सविस्तर वाचून घेऊ आणि तुम्हाला सांगणार आहे की हे कोणत्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या जे बालविकास मंत्री आहेत अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। ती सुद्धा माहिती तुम्हाला सविस्तररित्या मी तुम्हाला पटवून सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। राज्याच्या बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 27 तारखेच्या आत 27, 28, 29 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत। हो, याच्यामध्ये सरकारी कार्यकर्त्यांची सुद्धा हे होणार आहे, कारण की खूप त्यांच्यावर प्रेशर असल्यामुळे वर्षाचा शेवटचा महिना असल्याच्यानं ते पैसे तुमच्या अकाउंटला टाकायला दिक्कत येत आहे, कारण की खूप सारे सरकारी कामं हे त्यांना करावी लागतात। तर त्यामध्ये तुमचे पैसे अकाउंटला जमा करण्याची स्थिती थोडीशी बिघडलेली आहे। हो, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे की तुमच्या अकाउंटमध्ये 27, 28, 29 तारखेपर्यंत अकाउंटमध्ये पैसे जमा होतील ही माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे। सरकारी कर्मचारीसुद्धा या बाबतींनी खूप महत्त्वाचे अपडेट देत आहे की आम्ही काम करत आहोत, पण त्यांच्या मागेसुद्धा खूप सारे कामं असल्यामुळे वर्षाचा शेवटचा महिना असल्याने त्यांनासुद्धा बरेच कामं संपुष्टात आणावे लागतात, त्या कारणाच्यानं सुद्धा त्यांना टाईम मिळत नाही आहे। पण राज्याचे मुख्यमंत्री जे आपले
आहेत त्यांनीसुद्धा ह्या बाबतींनी मोठा पुढाकार दिलेला आहे. त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की माझ्या लाडक्या बहिणींनी शांतता राखावी. त्यांच्या अकाउंटमध्ये 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा करण्याचा निर्णयसुद्धा त्यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात घेतलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही हे जे 2 हप्त्याचे पैसे त्यांचे बाकी आहेत ते आम्ही लवकरच त्यांच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा करणार आहोत. त्यामध्ये लाडक्या बहिणींनी थोडंसं शांतता राखावी. 1,60,00,000 कोटी रुपयाचं वितरण हे सध्याच्या 10 जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर ते 10 जिल्हे कोणते ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहेत. ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यात आधी पैसे जमा होणार आहेत, तर तुम्ही बघा. तसं त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आपला विदर्भातील 10 जिल्हे आहेत. विदर्भामधील जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. त्यामध्ये सांगली, आपलं नागपूरच्या बाद तिकडे हिंगोली, अमरावती, त्यानंतर इकडे अकोला, वाशिम, यवतमाळ अशा 10 जिल्ह्यामध्ये हे पैशाचं वितरण सगळ्यात आधी करण्यात येणार आहे. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. हिवाळी अधिवेशन विधानसभेमध्ये त्यांनी दिलेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सुद्धा संवाद साधून त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की बऱ्याच दिवसापासून पैसे DBT करण्याचा आमचा निर्णय हा चालू आहे व ते प्रयत्नसुद्धा चालू आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा खूप प्रेशर आलेलं आहे. वर्षाचा हा शेवटचा महिना असल्याच्यानं त्यांच्यावर सुद्धा बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, त्या त्यांना पूर्ण कराव्या लागतात. त्याचमध्ये लाडक्या बहिणीचे पैसेसुद्धा DBT करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. बऱ्याच लाडक्या बहिणीचे पैसे कधी येतील याची वाट बघत असतील, तर त्यांचेसुद्धा अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय ह्या डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यापर्यंत होऊन जाईल, असं सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. तर बऱ्याच लाडक्या बहिणी आता वाट बघत असतील की पैसे कधी येणार. तर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ते 27, 29 पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार. ही माहिती सध्याची आपल्या न्यूजवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर लाडक्या बहिणींनी थोडासा वेट करावा लागणार आहे. आता 2-3 दिवस बाकी राहिलेले आहेत तुमच्या अकाउंटला पैसे जमा यायला. आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे ही की ज्या लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही, त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही. ही सुद्धा माहिती बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींनी घटस्फोटणी किंवा ज्या लाडक्या बहिणींची KYC ही बरोबर केली नाही आहे, त्यामध्ये त्रुटी आहे, त्यांनी आजच चेक करून घ्यावे. लाडक्या बहिणीची KYC कुठे चेक करायची, काय करायची, त्या बाबतीतसुद्धा आपण संपूर्ण व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर चेक करू शकता. KYCमध्ये कोणत्या गोष्टीची अडचण आलेली आहे, कोणतं ऑप्शन क्लिक करायचं आहे, कोणतं ऑप्शन क्लिक नाही करायचं आहे, त्या बाबतीतसुद्धा आम्ही बरीचशी माहिती आपल्या नोकरीप्रेम YouTube चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही त्यावर चेक करू शकता. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. त्यांना वाटत असेल की बा आमचे लाडक्या बहिणीचे पैसे अजूनपर्यंत का बरं आले नाही, आमची तर KYC प्रक्रिया ही प्रक्रियामध्ये त्रुटी तर नाही आली, तर तसं काही नाही. तर लाडक्या बहिणीचे पैसे अजून येण्याचेच आहेत. तुम्हाला आतापर्यंत जे व्हिडिओ पाहायला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही रोजच ऐकत असाल आज येणार की उद्या येणार. तुम्ही यामध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झाले असाल, बट तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे हे 27, 28, 29 डिसेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. ही माहिती सध्या आपल्याला लाडकी बहीण योजनाच्या पोर्टलवर सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये सुद्धा ती माहिती अपडेट होणार आहे. तर लाडक्या बहिणींनी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. लाडक्या बहिणीसाठी ही अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आपल्या नोकरीप्रेम YouTube चॅनलवर आम्ही आलेलो आहोत. तर ही सध्याची एक ब्रेकिंग न्यूज आहे. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी KYC करूनसुद्धा केलेली आहे आणि त्यांनी समोरची जे प्रक्रिया आहे, जिथे गाडी आणि सरकारी कर्मचारी आहेत, अशा महिला ज्या धोकेबाजी करून पैसे घेत आहेत त्या महिलांचे सुद्धा अकाउंट ब्लॉक करण्यात येणार आहे. तसे ज्या महिला गव्हर्नमेंट सर्वंट आहे, गव्हर्नमेंट नोकरीवर आहेत आणि ते सुद्धा लाभ घेत आहेत या संधीचा, जसं लाडक्या बहीण योजनेचा बऱ्याच दिवसापासून, तर त्यांचे पगार, त्यांचे पेमेंटसुद्धा रोखण्यात येत आहेत व त्यांचे पेमेंट रोखून त्यांच्या अकाउंटमधून ते पैसे डेबिट करण्यात येणार आहेत. अशी सुद्धा सूचना हे
महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. तर ज्या कोणत्या महिला यामध्ये फ्रॉड करत असतील किंवा पैसे घेत असतील अशा महिलांसाठी सुद्धा सावध होण्याची एक हे आहे. तुम्ही आताच सावध व्हायला पाहिजे, कारण की तुमच्या अकाउंटमधून ते पैसे डेबिट करून तुमच्या अकाउंटचे तुमचे जे येणारे महिन्याचे पैसे असतील, तुमचे पेमेंट असतील ते रोखण्यात येणार आहेत. तर तुम्ही कधी असं करत असाल तर ते तुम्ही आजच त्या पोर्टलवर जाऊन तुमची माहिती टाकून जाण्यात ते तुमचं तिथून नाव कट करून घ्यायचं आहे. ते प्रक्रिया कशी करायची त्या बाबतीतसुद्धा आपण आपल्या नोकरीप्रेम यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. त्या बाबतीतसुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती पाहायला मिळेल. नोकरीप्रेम यूट्यूब चॅनल हे लाडकी बहीण योजना किंवा जे नवीन अपडेट येत असतात त्या बाबतीतली सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो. धन्यवाद.